लाईट चालू माझ्याबरोबर मी काय जाऊत नाही बघ हळूहळू पण या पुतळ्याकडे जाय यूट्यूबमध्ये जाईल ना चालू आहे श्रमिका इकडे जरा प्रेस आगे बघा बाहेर बट ब्रेक विश्राम समोरून ओळ बघ जरा आडवी तिरकी काय दिसत नाही समोर 2 नंबरचा विद्यार्थी पुढच्याला डोकं फक्त काय बघायचं आपण बाकी काय बघायचं नाही स्क्रीन मध्ये काय दिसते आपला आवाज त्यांच्यामध्ये जास्त गेला पाहिजे बघूया अजून काही नाही अजून आवाज गेला नाहीये आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा माहिती आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो 2:45 पावणे असते दोन्ही पुतळ्यांचं पूजन होईल आपल्यासाठी या ठिकाणी जे स्कूल बस आहे त्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी आपण पालक आणि विश्वास संपन्न इतिहास आणि युक्ता कला प्रेम जागृती हरेक मनात आणि हृदयात तुमचा एकच जय बाळ या ठिकाणी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य PL हाके सर अजीव सेवक सांगली जिल्हा विभाग प्रमुख या ठिकाणी पूजन संपन्न होते त्यांच्या समवेत आपल्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य PL हाके सर रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय तानाजी पाटील साहेब लेफ्टनंट श्री KT पाटील सर केअरटेकर आमचे सचिन पाटील सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं पूजन संपन्न झालेलं आहे असे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पूजन रोटरी क्लब तासगावचे अध्यक्ष माननीय श्री तानाजी पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे नाम है मेरा देश अनेकों में एकता का प्रतीक है मेरा आदरणीय प्राचार्य PL हाके सर राजीव सेवक सांगली जिल्हा विभाग प्रमुख यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते 77व्या प्रजासत्ताक दिनाचं आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये ध्वजारोहण व्हावं राष्ट्रीय नगर सलामी तक जय
प्रतिज्ञा के लिए तैयार। मैं इस राष्ट्रीय झंडे के प्रति प्रभुत्व संपन्न गणतांत्रिक गणराज्य के प्रति भी जिसका ये झंडा प्रतीक है निष्ठा रखने की शपथ लेता हूँ। जय हिंद। 3 कमरे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। मार्गदर्शन करणारे लेफ्टनंट के डी पाटील सर, केअरटेकर श्री सचिन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आमचे एनसीसीचे एसडी आणि ज्युनियर जेडी चे सर्व कॅडेट या ठिकाणी जसा लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन होतं त्याच पद्धतीनं स्वामी जय श्रीमान श्रीमान एनसीसी कैडेट आपके नेशन के लिए हाजिर आप। जय श्रीमान। या ठिकाणी एसडी आणि जेडीचे जे कॅडेट्स आमचे आहेत जे सिनियर अंडर मयूर माने, ज्युनियर अंडर साई कांबळे, सार्जंट मयूर भाट, लांस कॉर्पोरल रोहित जाधव, सीटीएमएस स्वयं कदम, सार्जंट समिता पोद्दार, यासाठी आदरणीय प्राचार्य पी हाके सर, सर वरांड्यात बसा तिथं. या ठिकाणी निरीक्षण संपन्न झालेलं आहे. जय श्रीमान श्रीमान यहाँ पे निरीक्षण खत्म होता है। पकड़ को मार्च करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान। पायलट सिद्धी पाटील यांनी
विथ सलामी या ठिकाणी सर्व मान्यवरांना दिलेली आहे गार्ड्सनी. कौतुकाची बाब म्हणजे गार्डच्या हातात जी आपल्याला रायफल दिसते त्यातल्या हक्काचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं शिस्त आणि अनुशासन यांची ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्यानुसार या ठिकाणी संचलनाला सुरुवात होत आहे. भविष्याचे सैनिक, भविष्याचे लेफ्टनंट, भविष्याचे कॅप्टन यातूनच निर्माण होणार आहेत आणि देशाच्या अति प्राणप्रमाणानं देशाची सेवा करणारे आमचे कॅडेट भविष्यातले पुढे जो आहे तो आपला सिनियर अंडर ऑफिसर मयूर माने ज्याचा नॅशनल कॅम्प नुकताच पार करून तो आलेला आहे. सार्जंट मयूर खान पहिला ट्रोप घेऊन ते पुढे येत आहेत. मुलींची जी लिडरशिप करते ती ज्युनियर अंडर ऑफिसर सानिका कांबळे. आमचे जे नेतृत्व करतात ते सार्जंट समिका पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली संचलन करतात. अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी संचलन संपन्न होत आहे. अत्यंत सुंदर रम्य अशा सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कॅप्टन श्री के टी पाटील सर, केअरटेकर आमचे सचिन पाटील सर
आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य हे के लांकेसर, आदिल सेवक, सांगली जिल्हा एवं प्रमुख, त्याच पद्धतीने सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गडगेसर, सर्व कितीच थांबवलं मागे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि देता देता घेणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे असे एक म्हण आहे. त्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये फक्त आदरणीय प्राचार्यांच्या मनोगतापूर्वी थोडंसं एक काम तुमच्या मार्फत करून घेतो की सहज जे आमचे कॅडेट्स आहे हे कॅडेट्स जे मागे उभारलेले आहे
ज्यावेळेला आम्ही NCC मध्ये सर होतो त्यावेळेला आम्हाला तहसीलदार कार्यालयावर जाऊन ड्रिल प्रॅक्टिससाठी रायफल आणाव्या लागत होत्या, पण आता त्या उपलब्ध होत नाही. आणि आता ज्या आमच्या कॅडेटच्या हातामध्ये रायफल्स उपलब्ध झालेले आहेत ते समाजातून देणाऱ्या देणगीदारांकडून ह्या रायफल्स उपलब्ध झालेले आहेत. आणि हे जे कॅडेट्स उभारलेले आहेत त्या कॅडेट सुद्धा त्यांनी त्यांच्या खिशातून काहीतरी पैसे देऊन या ठिकाणी रायफल दिलेले आहेत. हे 8 जे रायफल आपल्याला आलेले आहेत, या 8 रायफली आपल्याला जे स्टेजवर मान्यवर बसलेले आहेत त्यातले रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय श्री तानाजी पाटील यांनी आपल्याला 8 रायफली दिलेल्या आहेत. पुन्हा फुलाची पाकळी म्हणून त्यांचा आपण बुके देऊन या ठिकाणी आपण आम्हाला उत्कृष्ट केलं, त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की बुके देऊन त्यांचं या कामाबद्दल आपण अभिनंदन करायचं. असंच आमच्या नेहमी विनंतीला मान देऊन आपण आमच्या शाळेसाठी काहीतरी देत राहा. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बेडगे सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न होतं. स्टेज समोरील मान्यवर, सर्व उपस्थित शिक्षक शिक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थी. खरं म्हणजे या शाळेचा मी विद्यार्थी आहे. 1991ची 10वीच्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. आणि प्रत्येकाची एक अपेक्षा असते की बाबा आपण यशस्वी झालं हे समाजाला पण समजलं पाहिजे. शिक्षक तुम्हाला सांगत असतात की तुम्ही यशस्वी झालं पाहिजे, प्रत्येकाला तुम्हाला वाटतं की यशस्वी झालं पाहिजे. शालेय जीवनामधलं यश काय आहे तर शालेय जीवनामधलं यश आहे शैक्षणिक कामात तुम्ही चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की माझा पहिला नंबर आला पाहिजे. खरं आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि त्यावेळी तुमचं यश मोजण्याचे समाजाच्या दृष्टीने काही निकष असतील. आणि ते निकष कोणते असतील म्हणजे परवाच म्हणजे एक 7-8 दिवसापूर्वी आम्ही इथं 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करत होतो आणि बाहेरून मी बघितलेलं काय होतं तर कित्येक लोक म्हणजे येऊन जाहिरात वगैरे देतात आणि त्या बाहेर कोणतरी टाकून देत होतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन स्वच्छ असावं म्हणून आपण काळजी घेतो, आपले कपडे स्वच्छ असावं म्हणून आपण काळजी घेतो. त्या पद्धतीने आपला परिसर स्वच्छ आहे का हे जरा प्लीज बघा. म्हणजे परवाच एक मी रील बघितली सर आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं परदेशी लोकांच्या स्वच्छतेचं खूप कौतुक होतं, आपल्याकडे का नाही येते तर तो काय म्हटलं माहिती का की आम्ही आमचं घर आणि त्याच्या बाजूचे 15 फूट दोन्ही बाजूचे ते स्वच्छ राहण्याची काळजी घेतो. तसं आपण आपला परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपोआप देश स्वच्छ होईल हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही खरं. आणि हा संदेश जरी आज आपण घेतला आणि बघा ना म्हणजे कसं आहे की मगाशी त्या वेदांतने इतकी छान मांडणी केली प्रजासत्ताकाची की प्रजेची सत्ता आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे राजा आहात आणि मग त्याचा तुम्ही योग्य वापर करताय का. आपल्या भारतात इतकी विविधता आहे म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला दिसेल की ती विविधता किती आहे. युनिफॉर्म मध्ये विविधता आहे, मुलं मुली आहे, प्रत्येकाचे आचार विचार रंग रूप वेगळा आहे. भारत हा असा एकमेव कॉस्मोपॉलिटन देश आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 1400 पेक्षा जास्त बोलीभाषा आहे. इतर देशांची एकच भाषा असते. आणि मग एवढ्या सगळ्यांचा विचार करून एवढ्या सगळ्यांच्या बरोबर काम करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये खूप प्रयत्नानं आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि वेदांतनं त्याच्यामध्ये अजून एक सांगितलेलं होतं बघा की आपल्यामध्ये बंधुता पाहिजे, एकता पाहिजे. बंधुताने एकता यायचं असेल तर हे असे उपक्रम गरजेचे आहेत लक्षात. म्हणजे काय होतं की आतापर्यंत सकाळची बॅच वेगळी किंवा सकाळची शिफ्ट वेगळी दुपारची शिफ्ट वेगळी सगळे एकत्र कधी तुम्ही भेटत नव्हता. तर तुम्हाला आज भेटण्याची संधी अशा उपक्रमांच्या माध्यमातून मिळत असते. हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. 77 म्हणजे 7-7 म्हणतो आपण. जर या देशाची काही प्रगती व्हायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांशी आता स्पर्धा न करता एकमेकांच्या साथीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथं बोलवून आमच्या सामाजिक संस्थेचं तुम्ही कौतुक केलं त्याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व माझे स्नेही शिक्षक यांचे आभार मानतो.
पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बैठे बैठे सावधान. विद्यार्थी मित्र हो, आज 77वां गणतंत्र दिन मनाने के लिए हम इकट्ठा हुए हैं. इसी सुंदर और सुनहरे पल पर पिछले 1 घंटे से लेकर यह गणतंत्र दिन संपन्न होने जा रहा है. और इसी अवसर पर सबसे पहले मैं श्री स्वामी विवेकानंद शिक्षा संस्था के संस्थापक और संकल्पक शिक्षण महर्षि डॉक्टर बापूजी साळुंखे, उनके कार्य के लिए जिन्होंने अपना सारा जीवन समर्पित कर दिया, वह समर्पिता संस्था माता सुशीला देवी साळुंखे, संस्था के लिए जिनका नाम दिया गया है वे महापुरुष, तमाम युवकों के आदर्श और प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद, स्वामी रामानंद भारती संकुल के लिए जिनका नाम है वे महापुरुष स्वामी रामानंद भारती, और अखंड हिंदुस्तान का परम दैवत छत्रपति शिवाजी महाराज, इनको मैं प्रणाम करता हूं. गणतंत्र दिन के अवसर पर जिन्होंने 2 छात्र बोले मंच पर विराजित आज के समारोह के प्रमुख उपस्थिति के रूप में तासगांव रोटरी क्लब के अध्यक्ष माननीय तानाजीराव पाटील साहेब, स्वामी विवेकानंद शिक्षा संस्था के आजीव सेवक श्रीयुत सुरेश बेड़गे जी, मंच पर भूतपूर्व पर्यवेक्षक श्रीयुत पाटिल जी, हमारे इसी जूनियर कॉलेज के इंचार्ज शांताराम पाटिल जी, इसी संकुल में से 12वीं के लिए प्रथम क्रमांक जिन्होंने प्राप्त किया वो छात्रा के पालक, 10वीं की प्रावीण्य प्राप्त छात्रा, उप प्रधानाध्यापिका, दोनों पर्यवेक्षक, एनसीसी के 2 अधिकारी और अन्य सभी उपस्थित, मंच पर उपस्थित सभी भाई और बहनों, सामने बैठने वाले आप सभी छात्र और छात्राएं, एनसीसी के कैडेट, सभी अध्यापक बंधु और भगिनी, भाई बहनों, मैं आज इसी गणतंत्र दिवस के अवसर पर आप सबका स्वागत करता हूं और धन्यवाद देता हूं. 26 जनवरी 1950 को हमें पूर्ण रूप से आजादी मिली ऐसा कहा जाए तो यह सत्य है. 2 साल से भी ज्यादा रात दिन पढ़ाई करके दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र का संविधान जिन्होंने निर्माण किया, लिखा, वे बैरिस्टर B.R. अम्बेडकर साहब और उनके सभी साथी. आज सारी दुनिया में भारत का लोकतंत्र सबसे बड़ा है. आज ही के दिन 1950, 26 जनवरी 1950 के दिन हमें अधिकार प्राप्त हुए. वे कौन से अधिकार हैं? तो वे अधिकार स्वतंत्रता का, विचार का, शिक्षा का, ये सारे अधिकार हमें मिले. उसके पहले ब्रिटिशों का शासन था और ब्रिटिशों के शासन में
विचार स्वातंत्र नहीं था, आजादी नहीं थी। अंग्रेज सरकार जो भी कायदे कानून बनाते थे उसके खिलाफ बोलने की, विचार प्रकट करने की अनुमति नहीं दी जाती थी। उसके पहले एक सुझाव आया है कि एनसीसी के जो कैडेट हैं पुलिस परेड ग्राउंड तासगांव यहां संचलन के लिए जाने के लिए मेरी अनुमति है, आप वहां संचलन के लिए जा सकते हैं। तो ये सारा अधिकार हमें प्राप्त हुआ। ये जो अधिकार है हमें मिला है, इसके लिए हमारे पूर्वजों ने प्राणों का बलिदान दिया है। आज हमारे देश की उन्नति और देश का भविष्य आज जैसे छात्रों की ओर देखकर ऐसा लगता है कि आगे चलकर आप इस देश की मजबूत नींव और ताकत आप में है। विद्यार्थी मित्रों, मैं अधिक न बोलते हुए इतना आह्वान करता हूं कि हम सभी लोगों को देश के प्रति प्रामाणिकता, निष्ठा रखनी चाहिए। देश के लिए हमें त्याग करना चाहिए। आज का दिन महत्वपूर्ण इसी के लिए है। आज का दिन जिन्होंने देश की आजादी और संविधान बनाने के लिए योगदान दिया, उनके स्मरण का दिन आज है। आज हम सुखी हैं, हम सुरक्षित हैं। इसका कारण यह है कि हमारे देश की सीमाएं हैं। इन सीमाओं पर हमारे फौजी भाई वहां आंखों में तेल डालकर आटो पहर हमारे देश की सीमाओं की रक्षा कर रहे हैं, और इसीलिए हम चैन की नींद आज सोते हैं, आराम करते हैं। तो इन सभी फौजी भाइयों का और आज तक जिन्होंने अपने देश के लिए बलिदान दिया, उनको याद कराने का, उनके स्मरण करने का आज का दिन है। संयोगवश अभी तो हमारे एनसीसी के कैडेट पुलिस परेड ग्राउंड पर संचलन के लिए चले, लेकिन मैं यह भूलना नहीं चाहता कि इन छात्रों की इसी गणतंत्र दिन की एक विशेषता रही कि संचलन में कई एनसीसी के कैडेट के हाथों में और उनके कंधों पर राइफल लटकी हुई। ये राइफल कैसे प्राप्त हुई ये मालूम है आपको? अभी अभी हमें मंच पर विराजमान रोटरी क्लब के अध्यक्ष माननीय तानाजीराव पाटिल साहब, रोटरी क्लब संस्था, उन्होंने अपनी रोटरी क्लब की तरफ से हमें 10 राइफल प्रदान किए हैं। मैं गर्व से कहूंगा सर कि आगे चलकर ये हमारे छात्र देश की सेवा निश्चित रूप से करेंगे। अभी अभी हाल ही में पिछले सप्ताह में हमारे इसी स्कूल के, इसी संकुल के एनसीसी के छात्र, लगभग 9 छात्र फौजी में भर्ती हुए हैं। यह कहने के लिए मुझे अभिमान हो रहा है। दूसरी बात यह है कि एमपीएससी परीक्षा, महाराष्ट्र लोक सेवा आयोग की परीक्षा में इसी साल हमारे भूतपूर्व 2 छात्र जिनका भी चयन जल संपदा विभाग महाराष्ट्र शासन में हुआ है, यह भी गौरव की बात है। आपने कल से अगर दूरदर्शन और रेडियो पर समाचार सुने होंगे, देखे होंगे, याद आता होगा कि पिछले साल हमारे गणतंत्र दिन के लिए जो प्रमुख अतिथि थे वे हमारे इसी स्कूल के छात्रावास के छात्र, इसी स्कूल के छात्र
श्री अशोक खाड़े वे प्रमुख अतिथि थे। उनके करकमलों के द्वारा हमने झंडा फहराया था, लहराया था। गौरव की बात और अभिमान की बात यह है कि इसी मिट्टी में जिन पर संस्कार हुए, इसी मिट्टी में जिन्होंने शिक्षा ली, आगे चलकर उन्होंने एक दास ऑफशोर नाम की सबसे बड़ी दुनिया में जिसका उल्लेख और महत्व है, वो कंपनी की स्थापना की और उनके वे अध्यक्ष बने। इंजीनियर के क्षेत्र में, औद्योगिक और व्यापार के क्षेत्र में जो पद्मश्री पुरस्कार सेंट्रल गवर्नमेंट यानी केंद्र सरकार के द्वारा दिया जाता है, वो हमारे कल ही का समाचार है। हमारे इसी स्कूल के भूतपूर्व छात्र अशोक खाड़े जी को पद्मश्री पुरस्कार प्राप्त हुआ है। यह सबसे बड़ी गौरवशाली बात हमारे लिए स्वामी विवेकानंद शिक्षा संस्था के लिए है। आप भी हमारे इसी स्कूल के भूतपूर्व छात्र हैं, आपका भी गर्व हमें है। जो भूतपूर्व छात्र रहे हैं, जिन्होंने इसी मिट्टी में शिक्षा ली है, आगे चलकर वे ही अपने हाथ आगे करते हैं हमें कुछ देने के लिए। खाड़े जी ने 2 साल पहले नया छात्रावास बनवा कर रहने दिया, उसका निर्माण उनके सहायता से हुआ और आज सेना में, भविष्य में हमारे देश की रक्षा के लिए सेना में भर्ती होने वाले हमारे होनार एनसीसी के छात्रों को आपने राइफलें प्रदान की। रोटरी क्लब तासगांव का मैं संस्था की तरफ से और संकुल की तरफ से तहे दिल से मैं आभारी हूं। विद्यार्थी मित्रों, आप भी आगे चलकर जो भूतपूर्व माजी छात्र है, उनके जैसा संस्था के लिए, संकुल के लिए काम करे, समाज के लिए काम करे, आगे चलकर लोगों की सेवा करे। इतना ही मैं कहता हूं। आप सबको इसी गणतंत्र 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर आप सबको मैं तहे दिल से प्रणाम करता हूं। आप सभी हमारी विनती को मानकर इसी समारोह के लिए उपस्थित हुए। हमारे समारोह की आपने शोभा बढ़ाई, इसीलिए फिर से मैं तहे दिल से आपको धन्यवाद देता हूं और रुकता हूं। जय हिंद, जय भारत, जय बापू।